जळगावच्या परधाडे गावाजवळ रेल्वे दुर्घटना, आग लागल्याची अफवा पसरल्यानं भीतीपोटी पुष्पक एक्सप्रेसमधून काही प्रवाशांच्या उड्या, समोरून येणाऱ्या बंगळूर एक्सप्रेस खाली आल्यानं अनेक जण चिरडले गेले। जळगावच्या परधाडेमधील रेल्वे दुर्घटनेचा व्हिडिओ समोर, पुष्पक एक्सप्रेसमधून आग लागल्याच्या अफवेनंतर प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या मारतानाचा व्हिडिओ समोर। जळगावच्या परधाडे गावाजवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू तर 25 जण जखमी। मृतकांमधील काही जण नेपाळचे तर काही बिहार आणि उत्तर प्रदेशचे। जळगावच्या परधाडेमधील रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, जखमींवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती। रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा टाहो, अनेक मृतदेह छिन्नविछिन्न असल्यानं मृतदेहाची ओळख पटवणं कठीण। मृतकांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय प्रशासनाकडून। जळगाव दुर्घटनेची पुष्पक एक्सप्रेसमधील प्रत्यक्ष दुर्घटना पाहणाऱ्या प्रवाशांनी सांगितली आपबीती। आग लागल्याची अफवा, त्यानंतर दुर्घटना घडल्याची प्रतिक्रिया। जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांच्या मदतीची घोषणा, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही राज्य सरकार करणार। जळगावातील रेल्वे दुर्घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी, महाजनांकडून परिस्थितीचा आढावा। जिल्हाधिकारी, रेल्वे पोलिसांकडून घेतली माहिती, सर्वतोपरी मदतीच्याही महाजनांच्या सूचना। दिवंगत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी, मुलगा विराज आणि बंधू धनंजय देशमुख यांनी घेतलं विठुरायाचं दर्शन। लाडक्या भक्ताला न्याय दे असं साकडं देशमुख कुटुंबियांनी घातलं। वंचितचा 30 जानेवारीला परभणीत आक्रोश मोर्चा, न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळावा यासाठी मोर्चा। प्रकाश आंबेडकरही सहभागी होण्याची शक्यता। न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या आई रुग्णालयात दाखल। पोलीस मारहाणीत मणक्यावर घाव बसल्यानं सोमनाथचा मृत्यू झाल्याची बातमी एका वृत्तपत्रात आली आहे। बोगस पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याच्या कृषी विभागाच्या सूचना। पीक विमा योजनेतील भ्रष्टाचाराची एबीपी माझाने पोलखोल केली होती। जळगाव शासकीय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या 96 कर्मचाऱ्यांचं रखडलेल्या पगारासाठी धरणे आंदोलन। अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी संबंधित कंपनीच्या सीईओला कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचे आदेश। लातूर जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा, माप होण्यास 2-2 दिवस लागत असल्यानं शेतकरी त्रस्त। खरेदी केंद्रांची संख्या आणि मुदत वाढवण्याची मागणी। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील जुनेवानी गावालगत बंदुकीचा धाक दाखवत व्यावसायिकाला लुटलं। दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींचा हवेत गोळीबार। नांदेडच्या आनंदनगर भागात एका युवकावर प्राणघातक हल्ला, हल्लेखोर आणि जखमी युवकाची ओळख पटली नाही। पोलिसांकडून तपास सुरू। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू। धोंडगाव शिवारातील घटना, वन विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू। सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक। 68 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला। गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या मद्याची ते तस्करी करत होते। यवतमाळमध्ये कत्तलीसाठी 56 जनावरे कोंबून नेणारं वाहन पांढरकवडा पोलिसांनी ताब्यात घेतलं। तेलंगणात जनावरे कत्तलीसाठी नेली जात होती। जनावरे आणि वाहनासह 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। यवतमाळच्या प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना, वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांचा उपक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।